एका बाईक वेड्या मुलीचं स्वप्न काय असतं? गाडी काढावी, ती स्टार्ट करावी, हेल्मेट घालावं आणि शहराच्या गर्दीपासून दूर कुठल्या तरी अनोळख्या रस्त्यावर निघून जावं. कधी डोंगर दऱ्यांमध्ये, कधी जंगलातून, तर कधी गावखेड्याच्या शांत वातावरणात वणवण फिरावं. मुंबईच्या अवघ्या 24 वर्षाच्या रिद्धी ठक्करचंही असंच एक सुंदर स्वप्न होतं. बाईकवर बसून नवीन ठिकाणं शोधायची, निसर्ग जवळून अनुभवायचा आणि आयुष्यातील सुंदर क्षण मनापासून जगायचे. या स्वप्नासाठी रिद्धी मुंबईहून छत्तीसगडकडे निघाली होती. तिच्या डोळ्यांसमोर होतं बस्तर. निसर्गरम्य डोंगर, घनदाट जंगल, धबधबे आणि वेगवेगळी संस्कृती अनुभवायची तिची प्रचंड इच्छा होती. पण नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मंजूर होतं. ज्या रस्त्यावरून रिद्धी आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात होती, त्याच रस्त्यावर तिच्या आयुष्याला अचानक असं वळण मिळालं की तिचा हा प्रवास कायमचा थांबला. अवघ्या 24 वर्षांच्या रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये झालेला दुर्दैवी अपघात आणि त्यानंतर समोर आलेल्या घटनांनी तिच्या कुटुंबासह तिच्या मित्रमैत्रिणींनाही हादरून टाकलं. पण नेमकी कोण होती ही रिद्धी ठक्कर? बस्तरला जाण्यापूर्वी तिने सोशल मीडियावर काय पोस्ट केलं होतं आणि त्या शेवटच्या प्रवासात नेमकं काय घडलं होतं, ही संपूर्ण कहाणी जाणून घेऊयात. मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात राहणारी रिद्धी ठक्कर ही केवळ 24 वर्षांची होती. बाईक रायडिंग आणि प्रवासाची तिला प्रचंड आवड होती. तिच्यासाठी बाईक म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नव्हतं, तर तिच्या आवडीचा आणि स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग होता. मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतंच मर्यादित न राहता देशातील वेगवेगळ्या भागात बाईकवरून फिरणं, नवीन ठिकाणं पाहणं आणि निसर्ग अनुभवला तिला खूप आवडायचं. याच आवडीमुळे ती इतर महिला बायकर्स सोबत ग्रुप रायडिंगमध्ये सहभागी होत असे. यावेळी तिच्या प्रवासाचं ठिकाण होतं छत्तीसगडमधील बस्तर. बस्तर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते सुंदर धबधबे, हिरवीगार जंगलं, डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला परिसर. हे सगळं जवळून पाहण्याची रिद्धीला प्रचंड उत्सुकता होती. या प्रवासासाठी महिला बायकर्सचा मोठा ग्रुप तयार झाला होता. वृत्तानुसार या ग्रुपमध्ये सुमारे 23 रायडर्स सहभागी झाले होते. प्रवासाचा एक भाग नागपूर आणि रायपूर मार्गे पुढे जाणार होता आणि त्यानंतर सर्वजण बस्तरच्या दिशेने जाणार होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. पुढे काय पाहायला मिळणार, कुठे थांबायचं, कोणते फोटोज काढायचे आणि बस्तरचा निसर्ग कसा अनुभवायचा, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण या संपूर्ण प्रवासातील एक गोष्ट आज विशेष लक्ष वेधून घेते आहे. अपघाताच्या काही तास आधी रिद्धीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, लेट्स एक्सप्लोर बस्तर. एका छोट्याशा वाक्यात तिच्या मनातील संपूर्ण उत्साह दिसत होता. ती एका नव्या प्रवासासाठी तयार होती. तिच्यासमोर एक सुंदर दिवस होता आणि बस्तर पाहण्याची स्वप्न तिच्या डोळ्यात होती. पण त्यावेळी तिला काय माहीत होतं की काही तासानंतर तिची हीच पोस्ट लोक शेवटची पोस्ट म्हणून पाहतील. प्रवास सुरू झाला. रायपूरहून पुढे बस्तरच्या दिशेने बाईकचा ताफा निघाला. रस्त्यावर सगळेजण आपापल्या बाईकवरून पुढे जात होते. प्रवासाचा उत्साह कायम होता. पण 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी या आनंदी प्रवासाला अचानक धक्का बसला. छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर मोरकाटोला घाटाजवळ रिद्धीच्या बाईकचा एका अवजड वाहनाशी अपघात झाला. हा रस्ता घाटातून जाणारा असल्याने वाहन चालकांना विशेष काळजी घेण्याची गरज असते. मात्र काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. अपघातात रिद्धी गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत प्रवास करणारे इतर रायडर्सनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले. पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली आणि रिद्धीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. सगळ्यांच्या मनात एकच आशा होती, रिद्धी वाचावी. काही तासांपूर्वी मोत्साहाने बस्तरकडे निघालेली ही तरुणी पुन्हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत उभी राहावी, एवढीच प्रत्येकाची इच्छा होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. उपचार सुरू असतानाच रिद्धीचा मृत्यू झाला आणि अवघ्या 24 वर्षाच्या तरुणीचा प्रवास कायमचा थांबला. ही बातमी जेव्हा मुंबईतील तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली असेल, तेव्हा त्यांच्या मनावर काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. ज्या मुलीने काही तासांपूर्वी आपल्या कुटुंबियांपासून आणि मित्रमैत्रिणींपासून दूर एक सुंदर प्रवासाला सुरुवात केली होती, ती पुन्हा घरी परतणार नव्हती. ज्या रस्त्यावरून ती स्वप्नांच्या दिशेने जात होती, त्याच प्रवासाने तिच्या आयुष्याला अचानक पूर्णविराम दिला होता. या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय.
आज भारतात महिला बायकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी लांब बाईक रायडिंग किंवा रोड ट्रिप हा छंद प्रामुख्याने पुरुषांशी जोडला जायचा. मात्र आज अनेक तरुणी स्वतःच्या आवडीने बाईक चालवत आहेत, लांब पल्ल्याचे प्रवास करत आहेत आणि देशातील वेगवेगळ्या भागांचा अनुभव घेत आहे. सोशल मीडियामुळे या प्रवासाला आणखी मोठं व्यासपीठ मिळालं आहे. एखाद्या नव्या ठिकाणी पोहोचल्याचा आनंद असो, पहिल्या मोठ्या राईडचा अनुभव असो किंवा निसर्गाच्या सानिध्यातला एखादा सुंदर क्षण असो, हे सगळं सोशल मीडियावर शेअर केलं जातंय आणि यातूनच इतरांनाही प्रवासाची प्रेरणा मिळते. रिद्धीचाही याच उत्साह पिढीचा एक भाग होता. तिला फिरायचं होतं, नवीन ठिकाणं पाहायची होती आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या आवडीने जगायचा होता. तिची लिस्ट एक्सप्लोर बस्तर ही शेवटची पोस्ट आज पाहताना त्यामुळेच आणखी भावुक करून जाते. कारण त्या पोस्टमध्ये कुठेतरी भीती नव्हती, चिंता नव्हती, फक्त एक सुंदर प्रवासाचा उत्साह होता. पुढे काय होणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. रिद्धीची या घटनेतून आपल्याला रस्ते सुरक्षेचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवते. आपण स्वतः किती काळजीपूर्वक वाहन चालवतोय. हेल्मेट आणि सुरक्षा साधनांचा वापर केला तरी रस्त्यावर इतर वाहन चालकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. विशेषतः महामार्ग आणि घाट रस्त्यांवर प्रत्येक वाहन चालकाने वेगावर नियंत्रण ठेवणं, सुरक्षित अंतर राखणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. रिद्धीचं स्वप्न होतं बस्तर पाहण्याचं, पण दुर्दैवाने ती बस्तरपर्यंत पोहोचू शकली नाही. तिच्या आयुष्याचा प्रवास अवघ्या 24व्या वर्षी थांबला. मात्र तिची बाईक रायडिंगची आवड, प्रवाशांची ओढ आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी जगण्याची तिची वृत्ती तिच्या ओळखीचा एक भाग म्हणून कायम लक्षात राहील. काही तासांपूर्वी तिने लिहिलं होतं, लिस्ट एक्सप्लोर बस्तर. कदाचित तिला वाटलं असेल की पुढचा दिवस नवीन आठवणी घेऊन येईल, पण नियतीने तिच्या आयुष्याची शेवटची आठवण त्या प्रवासाची जोडून ठेवली. रिद्धी ठक्करला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, रिद्धीची ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात लांब बाईक रायडिंग करताना कोणत्या गोष्टींची सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सत्य घटनावर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.